ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. अध्याय क्रमांक 20. शेकडो वर्षांच्या चुकीच्या सुधारणेच्या रूपात शुद्धीचा विचार आणि त्याचे कार्यान्वयन. आम्ही या संदर्भात लिहिलेले आहे की आरंभी म्हणजे 5000 वर्षांपूर्वी महाभारत काळापर्यंत जगभरात केवळ वेदानुसार जीवनयापन करणाऱ्यांचेच शासन होते, अर्थात वैदिक धर्म. आज जगभरात मिळणारे जुन्या मंदिरांचे अवशेष देखील याचीच साक्ष देतात. महाभारत युद्धानंतर कुप्रथा, अंधविश्वास, वेदांचे चुकीचे अर्थ वाढू लागले. परिणामी नवनवीन विचारधारांचा जन्म झाला. सर्वात आधी भारतात जैन धर्माचा उदय झाला. नंतर बौद्ध धर्माचा प्रादुर्भाव झाला. तदनंतर हिंदू अर्थात वैदिक धर्म मानणाऱ्यामध्ये सुद्धा शैव, वैष्णव इत्यादी अनेक मतांचा जन्म झाला. आमची वाटणी होत गेली. या सर्वांच्या मध्ये सुद्धा कित्येक प्रकारच्या जाती बनल्या, म्हणजे वाटणीमध्ये वाटणी. सर्वांची वेगवेगळी पूजा पद्धती बनली. सर्वांचे वेगळे ग्रंथ, सर्वांची वेगवेगळी मंदिरे बनली. वास्तविक एका भारताचे निवासी एकाच ईश्वराची लेकरे असतानाही वेगवेगळे झाले. याच परिस्थितीमुळे विदेशी आक्रमणकारी आमच्यावर अधिकार करण्यात यशस्वी झाले. त्यांनी येथे आपले अधिकार करून हे अनुभवले की दीर्घकाळपर्यंत आपला अधिकार चालू ठेवण्यासाठी आपल्या मतावलंबी लोकांची संख्या वाढवली पाहिजे आणि त्यांनी प्रत्येक प्रकारे लालूच दाखवून सरकारी नोकरी देण्याच्या बदल्यात प्रेमाने, लाडाने आमच्या देशवासियांना मुस्लिम बनवणे सुरू केले. जिजिया कर सुद्धा मुस्लिमेतरावर लावला गेला, जेणेकरून यापासून वाचण्यासाठी मोठ्या संख्येत हिंदू मुस्लिम बनून लागावेत, आणि असे झालेही. काही कारणामुळे आमच्या समाजात ज्या उच्च नीचतेच्या चुकीच्या भावना आलेल्या होत्या, त्यामुळे दुःखी व हताश होऊनही अनेक लोक मुस्लिम बनले. वस्तुतः सांगायचे तर अनेक आक्रमणकारी व मोगल राजसत्तांचे मुख्य लक्षच हिंदूंना मुस्लिम बनवणे हे झालेले होते. काय काय अत्याचार केले गेले हिंदूंना मुस्लिम बनवण्यासाठी याचा वेगळाच कुत्सित इतिहास आहे. कालांतराने इंग्रजी साम्राज्याने येथे अधिकार बसवला तेव्हा त्यांच्यासोबत चर्च व पाद्री यांचा येथे प्रवेश झाला. त्यांचेही मुख्य लक्ष एकच होते, येथील रहिवाशांना ख्रिश्चन बनवणे. त्यांनी सेवा, शाळा, कॉलेज आणि शिक्षण पद्धतीला अशा प्रकारे बनवले आहे की कोणताही व्यक्ती सहजपणे यांच्या षडयंत्राचा शिकार होऊन ख्रिश्चन बनत होता. मुस्लिम काळात त्याची आस्था गंगेपासून बाजूला होऊन काब्यावर जाऊन टेकत होती. इंग्रजांच्या काळात भारतीयांची आस्था काशीहून निघून येरुशलमवर टेकायला सुरुवात झाली. आधी मुस्लिम शासकांना आणि नंतर इंग्रज सरकारांना यात यश देखील मिळाले. हळूहळू परिवर्तित झालेल्या मुस्लिम व ख्रिश्चनांना भारत देश, आपला धर्म, आपली संस्कृती खराब वाटू लागली आणि अन्य धर्मसंस्कृतीच चांगली वाटू लागली. कधीकधी त्यांच्यापैकी एखादा विशेष अध्ययन करायचा आणि त्याला पुन्हा वाटू लागायचे की हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. तेव्हा तो परत हिंदू धर्मात येण्याची इच्छा करत असे. तेव्हा तथाकथित हिंदू धर्मगुरू त्याला हिंदू धर्मात परत येण्याची परवानगीच देत नव्हते. हा देखील एक दुःखद इतिहास आहे. काश्मीर हे याचे जिवंत उदाहरण आहे. शतकांच्या मोगलांच्या गुलामीनंतर जेव्हा इंग्रजी साम्राज्य आले तेव्हा महाराज गुलाबसिंह यांच्या हातात जम्मू काश्मीरची राज्यसूत्रे होती. मोगलांच्या काळात जबरदस्तीने मुस्लिम बनवलेल्या अनेक जाती
परत हिंदू समाजात येण्यास तयार होत्या. जेव्हा ही बाब राजाच्या समोर मांडण्यात आली तेव्हा राजा गुलाबसिंह तयार झाले. ते देखील आपल्या राज्यात हिंदूंची संख्या वाढविण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी राजपुरोहितांना याबाबत माहिती दिली. राजपुरोहित संतप्त झाले आणि याकरिता धर्मात व्यवस्था नसल्याचे सांगून याचा जबरदस्त विरोध केला. राजाची इच्छा होती की असे व्हावे. राजाचा हट्ट पाहून समस्त राजपुरोहितांनी सामूहिक आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली, ज्यामुळे राजा विचलित झाले आणि आपले म्हणणे मागे घेतले. याचा परिणाम आज आपल्या सर्वांना माहीत आहे. ही तर अशा हजारो घटनांपैकी एक आहे. माहीत नाही की परिवर्तित झालेले किती जण परत येऊ इच्छित होते, परंतु धर्माच्या नावावर इतक्या क्षुद्र मानसिकतेने परत येण्याची दारे सगळ्यांसाठी बंद करून टाकली होती. म्हणजे कोणी हिंदू वैदिक धर्म सोडून तर जाऊ शकत होता, परंतु परत येणे मुळीच शक्य नव्हते. आपण विचार करा की ज्याप्रमाणे पाण्याची टाकी रिकामे करण्यासाठी तर छिद्र असेल, परंतु पाणी भरण्याची व्यवस्था नसेल, तेव्हा त्या टाकीमध्ये शेवटी किती दिवसापर्यंत पाणी भरलेले राहू शकेल. महर्षी दयानंदांनी ही स्थिती गांभीर्याने समजून घेतली आणि प्राचीन काळापासून चालत आलेल्या शुद्धीच्या व्यवस्थेला सर्वांच्या समोर धार्मिक व्यवस्थेच्या रूपात प्रस्तुत केले. त्यांनी स्पष्ट सांगितले, मुसलमान इत्यादी अन्य मतावलंबी वैदिक धर्मात येण्यास इच्छुक असतील तर ते ज्या वर्णाचे गुण व कर्मे धारण करत असतील त्याच वर्णात राहू शकतात. विवाह आणि भोजनादी सुद्धा आपल्या समान वर्णासोबत करावेत. आजकालचे आर्य लोक जाती प्रथेत अडकलेले त्यांच्यासोबत उपरोक्त व्यवहार करणार नाहीत, म्हणून आपल्याच लोकांमध्ये करावेत आणि मत मान्यता वैदिक ठेवावी. असे केल्यास कोणत्याही प्रकारची हानी होऊ शकत नाही. नवजागरण की पुरोधा भाग 2. महर्षींद्वारे प्रतिपादित शुद्धीच्या या विचारधारेचा विरोध झाला, होणारच होता. परंतु दुःख हे आहे की ज्या धर्मामध्ये पुनरागमन होत होते त्याचे ठेकेदारसुद्धा याच्या विरोधात झेंडे घेऊन उभे होते. पण दयानंद कुठे थांबणार होते. त्यांनी सुदृढ शब्दात ही बाब सांगितली की जर कोणी व्यक्ती काही कारणाने वैदिक धर्म सोडून अन्य मतामध्ये गेला असेल तर परत येऊन पुन्हा वैदिक धर्म स्वीकारही करू शकतो. आधुनिक काळात सगळ्यात आधी शुद्धी स्वतः पादरी खडकसिंह, जो पादरी रॉबर्ट क्लार्कच्या बहकाव्यात येऊन ख्रिश्चन झाला होता, याची करविली. तो शुद्ध होऊन पुन्हा हिंदू झाला. त्या काळासाठी ही एक खूप मोठी क्रांती होती. वर्ष 1879 मध्ये जन्मदात मुस्लिम मोहम्मद उमर यास शुद्ध करून त्यांना अलखदारी नाव दिले. त्याच्यानंतर तर या आंदोलनास धार आली. त्याने 3 प्रकारांनी काम केले. पहिला, जे हिंदू ख्रिश्चन किंवा मुस्लिम बनू इच्छित होते, महर्षींच्या वास्तविक वैदिक धर्माबाबत तर्कपूर्ण चर्चा ऐकून मतपरिवर्तन करण्याचा विचार सोडून दिला. दुसरा, जे नुकतेच काही वर्षांत विविध कारणामुळे हिंदू धर्माला सोडून ख्रिश्चन किंवा मुसलमान बनले होते, त्यांची शुद्धी करून त्यांना परत वैदिक धर्मी बनवले गेले. तिसरा, हे जनजागरण इतक्या वेगाने पसरले की ज्यांच्या कित्येक पिढ्यांपूर्वी त्यांचे पूर्वज मुस्लिम बनलेले होते त्यांना सुद्धा शुद्ध करण्यात येऊ लागले. या कार्याला ऋषी दयानंदांच्या अकाली निधनामुळे थोडे संथ केले, परंतु स्वामी श्रद्धानंदांनी याला देशरक्षणासाठी महान कवच मानले आणि यासाठी त्यांनी आपले सर्व जीवन समर्पित केले आणि त्यांच्या स्वर्णिम जीवनाचे सर्वोच्च बलिदान याच कारणामुळे झाले. आर्य समाजाच्या या आंदोलनांचा प्रकाश खूप दूरपर्यंत पसरला. अमेरिकेतून भारतात आलेले एक ख्रिश्चन पादरी इव्हान स्टीवन स्टॉक्स यांचे जीवन परिवर्तित झाले आणि ते पक्के वैदिक धर्मी बनले. नाव ठेवले सत्यानंद स्टॉक्स.
जे भारताचे स्वातंत्र्य सैनिकही बनले आणि भारतात खाल्ल्या जाणाऱ्या सफरचंदाचे, ॲपलचे जन्मदाते देखील. महात्मा गांधीजींचा स्वतःचा पुत्र हरिलाल गांधी अब्दुल्ला गांधी बनला, परंतु आर्य समाज मुंबईच्या प्रभावाने पुन्हा आर्य समाज मंदिरात त्यांना शुद्ध करून हिरालाल गांधी बनवले गेले. अशा हजारो व्यक्तींना शुद्ध करून परत हिंदू समाजाचा भाग बनवले गेले. जर इतिहासाची झाकलेली पाने उलगडून पाहिली तर ज्या कारणांनी बंगाल, हैदराबाद इत्यादी राज्यामध्ये शुद्धीची व्यवस्था नसल्याने लाखो लोकांना मोगल काळात अत्यधिक मतपरिवर्तन करून मुस्लिम बनवण्यात आले होते. महर्षी दयानंदांनी दोन्ही विदेशी सत्तांद्वारे चालवल्या गेलेल्या षडयंत्राला थोपवून त्याला विपरीत दिशेला वळवण्याचे काम सुरू केले आणि त्यांच्यानंतर आर्य समाजाने या दिशेने जे कार्य केले आहे त्याचा एक स्वतंत्र इतिहास आहे. या संबंधात आपण डॉक्टर विवेकजी आर्य यांचे आर्य समाज और शुद्धी हे पुस्तक दिल्ली आर्य प्रतिनिधी सभेचा प्रकाशन विभाग येथून मागवू शकता. 500 वर्षांपासून जे षडयंत्र आम्हाला समाप्त करण्यासाठी केले जात होते, आपली मजबूत बाजू राखून त्याला थोपवून त्या प्रवाहाला विपरीत दिशेला घेऊन येणे ही परिवर्तन क्रांती नाही तर काय होती? आज घरवापसीची जी वेगवेगळी आंदोलने होत आहेत त्यांचे मुख्य सूत्रधार तर दयानंदच तर होते आणि त्यांना वाढवणारे समस्त दयानंदांचे शिष्य स्वामी श्रद्धानंदजी व अन्य हजारो आर्य समाजाचे कार्यकर्तेच होते. हीच तर आहे परिवर्तन क्रांती.